कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातलं एक धक्कादायक, भयंकर आणि भयानक प्रकरण। घटना इतकी विचित्र आहे की ऐकून गावकऱ्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। एका साध्या दिसणाऱ्या दिवशी तिन्ही चुलत बहिणी कामासाठी शेतात गेल्या होत्या। गाव साधं शांत। कोणीच कल्पना केली नसती की या शेतात काही क्षणानंतर इतकं भयानक घडणार आहे। अचानक एका मुलीने कीटकनाशकाचं सेवन केलं। क्षणात तिची तब्येत बिघडली, ती डळमळली आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली। तिचा श्वास अडखडू लागला। हे दृश्य पाहून बाकीच्या दोघींच्या अंगावर काटा आला। पण पुढे जे घडलं ते आणखी भयंकर। त्या दोघींनीही तेच पाऊल उचललं, विषप्राशन। होय, त्यांनीही स्वतःच्या हाताने मृत्यू जवळ ओढवून घेतला। पण इतक्यावर थांबल्या नाहीत। गावकऱ्यांचा थरकाप उडवणारा प्रकार घडला। त्या दोघींनी विषप्राशन केल्यानंतर जवळच्याच विहिरीत उडी मारली। या तिघींच्या अशा कृत्याचं कारण यापेक्षाही जास्त भयानक होतं, भयंकर होतं, जे ऐकताच तुम्ही डोक्याला हात लावाल। विहिरीत उडी मारताच पाणी उफाळून आलं। क्षणभरात सगळं थंडगार, शांत, जणू काही कोणत्याही क्षणी मृत्यू त्या पाण्यातून बाहेर डोकावणार होता। गावकरी धावत आले, आरडाओरड सुरू झाली, पण उशीर झाला होता। एकीचा मृत्यू झालाच आणि बाकीच्या दोन युवतींचं आयुष्य आणि मृत्यू यांच्यातलं युद्ध सुरू झालं। या घटनेनं गावात भीतीचं सावट पसरलं। लोकांच्या तोंडावर एकच प्रश्न, तिन्ही चुलत बहिणींनी असं टोकाचं पाऊल का उचललं? काय कारण होतं? कशामुळे त्यांनी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला? मृतक मुलीचं नाव रेणुकम्मा मज्जिगे, फक्त 18 वर्षांची। जीवनाची सुरुवात होत होती आणि तिथेच मृत्यूने तिचा हात धरला। बाकीच्या दोन, सुनीता मज्जिगे आणि मुद्दुकम्मा मज्जिगे, त्यांची परिस्थिती गंभीर, सरकारी रुग्णालयात दाखल। पण डॉक्टरांनी हार मानली नाही। त्यांना तातडीने रिम्स रुग्णालयात हलवलं गेलं। आयुष्याशी त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे। दरम्यान या घटनेनं मृतकाच्या कुटुंबात शोककळा पसरली। डोळ्यांतून अश्रू, मनात संशय। त्यांनी थेट तक्रार दाखल केली। होय, कुटुंबानं सुनीता आणि मुद्दुकम्मावरच संशय व्यक्त केला। रेणुकाच्या मृत्यूसाठी त्या दोघी जबाबदार असू शकतात असं कुटुंबाचं म्हणणं। या प्रकरणानं पोलिसांनाही धक्का बसला, कारण हा साधा अपघात नव्हता, हा साधा आत्महत्येचा प्रयत्न नव्हता, यामागं काहीतरी रहस्य दडलेलं होतं। तपासाचा शोध सुरू झाला, धागेदोरे शोधले गेले। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, का का या तिन्ही मुलींनी स्वतःच्या आयुष्याला अशा पद्धतीनं संपवायचा प्रयत्न केला? शेवटी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। हे सगळं प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याचं प्राथमिक निष्कर्षातून दिसून आलं। मात्र सत्य अजूनही धुक्यात आहे, कारण साखरपुड्याआधी असं भयंकर पाऊल का उचललं गेलं? एक मुलगी मृत्यूला कवटाळते आणि बाकीच्या दोन अजूनही जीवनासाठी लढतायत। यामागचं नेमकं कारण काय? आजही गावकरी हादरलेत। शेतातील ती जागा अजूनही लोक टाळतात, कारण तिथं घडलेलं दृश्य डोळ्यातून पुसता येणं कठीण आहे। जिथं काम सुरू व्हायचं तिथं मृत्यूची सावली पसरली, जिथं हसण्याचे आवाज यायचे तिथं किंकाळ्या घुमल्या। आणि यात संपूर्ण गावात फक्त एकच चर्चा, ही घटना योगायोग होती का, की त्यामागं अजून खोलकट कारस्थान दडलंय? तपास सुरू आहे, पण उत्तर मात्र अजूनही अंधारात आहे।